नमस्कार, जय सद्गुरू. मी भूषण दुखंडे. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाबद्दल काही बोलायचं आहे. आता हा काय नवीन बोलणार या कार्यक्रमाबद्दल असं तुमच्या मनात आलं असेल, कारण आधीच बऱ्याच लोकांनी ह्या कार्यक्रमाबद्दल बरंच काही बोलून झालं आहे, म्हणजे तारीफ वगैरे करून झाले. ज्या कार्यक्रमाची सुरुवात प्राजक्ता माळी करते आणि शेवट सई तामणकर आणि त्यात प्रसाद ओक यांची हजरजबाबी, रुबाबदार, लज्जतदार कमेंट्स म्हणजे केवळ लाजवाब. अशा कार्यक्रमाबद्दल मी काय बोलणार. जगातला हा एकमेव कार्यक्रम असेल जिथे मुख्य कार्यक्रमाबरोबर जजेसच्या कमेंट्सची सुद्धा लोक आतुरतेने वाट पाहतात. आणि कलाकारांबद्दल काय बोलणार. सगळेच कलाकार म्हणजे छोटे मोठे सगळेच कलाकार शब्दच अपुरे आहेत असे बरेच वेळा जजेसही सांगतात. एकदा प्रसाद ओकही म्हणाले होते, बोलण्यासारखं तुम्ही शिल्लकच काही ठेवलं नाही. जेवढी विशेषणं मराठीत आहेत कौतुकास्पद ती सगळी मी वापरली आहे असं तुम्ही धरून चाला. अप्रतिम, लाजवाब, बहारदार, सदाबहार, धुमाकूळ, धमाकेदार, सगळंच म्हणजे कहर. जेवणात एक वेळ मीठ नसलं तरी चालेल, पण समोर टीव्हीवर हास्य जत्रा हवीच. त्याशिवाय हातांना कळत नाही की घास उचलायचा आहे, दातांना समजत नाही की ते चावायचं आहे, आणि गळ्यालाही उमजत नाही की ते गिळायचं आहे. थोडी अतिशयोक्ती वाटते, पण थोड्याफार फरकाने महाराष्ट्राच्या घरोघरी हीच परिस्थिती आहे. अजूनपर्यंत कोणीही कधीही या कार्यक्रमाबद्दल प्रकट झालं नसेल किंवा बोललं नसेल अशी गोष्ट मी आज तुम्हाला दाखवणार आहे. बघायची आहे तर बघा. ही माझी काकी, वय वर्ष 91. वार्धक्यामुळे जरा थकली आहे. डोळ्यांना फार म्हणजे फारच अगदी अंधुक दिसते. त्यांचा मुलगा सुनील उर्फ बाबू दुखंडे श्रावण बाळासारखा तिची सेवा करीत असतो गेली अनेक वर्ष. आणि आमच्या ह्या काकीचं औषध काय माहिती आहे तुम्हाला. होय, महाराष्ट्राची हास्य जत्रा हेच तिचं औषध आहे. काकी, लागला महाराष्ट्राची हास्य जत्रा. प्रभाकर मोरे आपल्या चिपळूणचा, कोकणातला. आणि कोण आवडतं हास्य जत्रामधलं. सगळे आवडतात ना. बघा, प्रभाकर मोरे इल्या. प्रभाकर मोरे इल्या. आता हास्य जत्रा लावली किती आनंदी होते. तिच्या डोळ्यात चमक दिसते, तुम्हीही पाहू शकता. बघ, हास्य इथे मोठे हास्य रसिक आहे आमच्याकडे. बघा, हास्य रसिक तुम्ही मोठे आहेत ना. कोण आली इथे बघा. ही कोण आहे. फारच मजा आली. म्हणजे सई तामणकर. ही बघा, ही सई तामणकर. आपल्या बऱ्याच लोकांच्या घरी ज्येष्ठ नागरिक असतात, म्हणजे आई वडील, आजी आजोबा वगैरे. वार्धक्यामुळे त्यांचं जगणं कसं झालंय हे तुम्ही पाहता. पण महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमुळे त्यांचं जगणं हे जगणं झालंय हेही तुम्ही पाहिलं. आईचं आमच्या नशीब चांगला. खूपच. तुझ्यासारखा मुलगा आज नशीब आहे. तिच्या डोळ्यातील समाधानच तिच्या मुलाला आता मला शब्द मिळत नाहीये. आता तुम्हीच सांगा, महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या कार्यक्रमासाठी ह्यापेक्षा आणखी मोठी कुठली दाद असू शकते. त्यासाठी स्वर्गातून थेट पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, वि स खांडेकर, कुसुमाग्रज यासारख्या थोर लोकांनीच स्वर्गातून शब्द सुमन उधळावीत एवढेच मी बोलू शकतो. धन्यवाद.